आता रेशन दुकानातून मिळेल रॉकेल वाटप. ग्रामीण भागात 3.90 लाख शिधापत्रिका धारकाकडे स्टोव, अहवाल राज्य शासनाला सादर. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोलापूर ग्रामीण भागातील सुमारे 3,90,000 शिधापत्रिकाधारकाकडे स्टोव उपलब्ध असून शहरातील केवळ 5,000 नागरिकाकडे स्टोव उपलब्ध असून त्याचा वापर अत्यंत नगण्य असल्याचा अहवाल पुरवठा विभागाने शासनाला सादर केला आहे. शहर आणि जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकाकडे स्टोवची उपलब्धता व वापर याबाबत पुरवठा विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी सकाळी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीला सोलापूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे उपस्थित होते. रेशन दुकानातून मिळेल केरोसिन. पेट्रोल पंपातून केरोसिन वितरित करता येईल का, याबाबत राज्याच्या पुरवठा विभागाने चाचपणी केली होती. मात्र बहुतांश पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन दुकानामार्फत केरोसिन पुरवठा करण्याची सूचना मांडली. त्यानुसार सोलापुरातील सर्व रेशन दुकानातून शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका कुटुंबियाला किती रॉकेल द्यायचे आणि त्याचा दर काय, या संदर्भात पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार असल्याचेही मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी सांगितले. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.